काय सापडलं नाही माणसं, काही कोणी दिसून नाही राहिलं गाडीत, म्हणून म्हणलं. अरे काय राजा माणसा, तुम्ही काय कुठं लिकेज केलं वाटतं राजा? हा? हो ना, हिंका 5 जण गायब आहेत ना. कोणी म्हणते कुठं गेलं, कोणी म्हणते कुठे गेले, घरी कोणीच नाही. काय बोलता रे जो, मी पाहिलं ना आल्या आल्या, मग काय तिघे जण तर मला दिसले होते ते. कंदील कुठे दिसला तर मला मारते घरापाशी उभा. ना त्याला माहीत पडलं फरार झाले ते. मग काय तुम्हाला काय वाटून राहिलं सोपे असतेच का? लोक माहीत नसते का ते त्याच्या ह्याच्यातनी? चोराच्या मनात चांदणं असतेच ना, असं आहे ते. मग त्याला खबर लागली कुठून तरी, असं आहे ते. आता कसं म्हणलं, हे चाच्यापतीच्या हाती लागतील कशी आता? काय करता का आता? आता एक प्रयत्न करा लागेल आपल्याला. तुम्ही काय करा, आपलं देवदास सनसनी सरपंच, चांगले धोरणबाज माणसं दोघं तिघं आहेत तुमच्या गावात, त्याच्या कानावर टाका. सकाळी मिटिंग घ्या तुम्ही त्याच्या घरी सरपंचाच्या. पण असं आहे म्हणा बा प्रकरण. आता जास्त काही मी लोकांना सांगितलं नाही. तुम्ही म्हणता की बा तुमच्या बाबाला माहीत झालं नाही पाहिजे, BP पेशंट आहे, कुठं बसता. आता कसं आहे, त्या बायाला सांगा म्हणा समजावून, कंदीलबुड्याच्या घरी जा म्हणा, आणि कुठं आहे बा का आहे त्याचा पत्ता सांगा म्हणा आम्हाला. पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी चालले जा बा, असं काही काही करत नाही. फक्त एवढं त्याला तुम्ही असं समजून सांगा त्याला. मस्त आहे ते, नाही का? बरं 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 बरं, तसं करतो. मग पाहतो मग प्रयत्न, जर तसं जमलं तर फारच चांगलं, नाही तर मग कसं नंतर तुम्ही तुमचा हिसका दाखवा द्यायला. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, पुढचं आम्ही पाहतो ना. काय हे निपटलं तर ठीक, नाही तर मग आम्हाला हिसका दाखवता येते. फक्त उद्या तुमचे जे 4 माणसं आहे म्हणतात ना कामाला ढाब्यावर, हो त्याला हजर करा. हो ते आपला पंचनामा बाकी आहे, मी तिथं येणार आहो. ढाब्यावर तुम्ही 9-10 वाजता येऊन जा मग. आणि बाकी काही इकडली माहिती जर तुम्हाला पडली माहिती तर मला फोन करा. नाही नाही, मला माहित पडलं, तुम्ही बातच फोन करतो तुम्हाला. हो, इथं आहे बा तिथं आहे बा, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, पुरी खबर देतो, काही विषय नाही. बरं या मग आता तुम्ही. कसं जास्त थांबता येत नाही गावात, लोक कसे बातच लगायला लक्ष जात त्याचा. जा मग तुम्ही. बरोबर निघतो मग आम्ही आता. हो ठीक आहे, सांगा मग. ओके. काय कसं काय म्हणतो, गेले ना पोलिस, काही काळजी नाही ना आता. गेले तर, पण मी काय म्हणतो बाबा, हे आपलं लक्ष्मण किरकिर काय घेणे नाही का लोकांजवळ? आता तिथं पोलीस लोक त्याच्या घरापाशी थांबले, खुर्च्या टाकले काही लगे. चहा पाजला काय माहिती त्यानं. म्हणे तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, मी पुरा पत्ता देतो म्हणे. दिसले की बस तुम्हाला सकाळी कन्फर्मच करतो म्हणे. सांगा काय गरज? अरे जाऊ दे ना बा, सर आपले विरोधकच आहेत ना, मग जायचे ना लोकांशी. मग चक्की गाडी हे ते असं आहे ते. हो आता हे बा, फक्त एक काम करा, आता माझ्या थैल्या भरल्या, मी चाललो मुंगशिरांच्या घरी. तिथून आम्ही सटकतो लवकर देवदाच्या खोपडीत, आणि तिथून जातो जंगलात. आणि म्हणलं आपलं गॅसचं बरोबर संरक्षण करा. वावरा गिवरा सध्याचे काय आता पाणी पावसाचं काम नाही. तसं तर मला सेफ्टीच आहे म्हणा, ते फरशीच्या खाली आहे. पण तरी लक्ष कायम ठेवा तुम्ही. हो कारण की आता पोलीस लोक आपल्या घरावर लक्ष ठेवून आहे. त्याला माहितीच आहे यायची तर घबाड आहे बा, मी मुंगशिराम. म्हणून म्हणलं सतर्क करा. आम्ही काही हाती लागत नाही त्याच्या. कटायतीन सोडून देतील. चला आता 4-5 दिवसात सामान मस्त फसकलात घेतलं. बाकीचं मग असं अडचण आली तर भानू मी पत्ता सांगतोच तुला कुठं आम्ही तर. ओके बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. सांगत जा काय अडचण तर. चला म्हणलं थैल्या गेले घेऊ का मग मारतीच्या घरी? घे बरोबर. हो कसं चाय सुई पाच जा लागते, कोण नसले पाहिजे. हो चल मग लवकर, घे लवकर थैल्या, चला. असं पद्धतशीर सांगायचं, कोणी काही आलं तर असं म्हणजे घाबरायचं नाही, काही नाही. हो गेलेत म्हणा पंढरपूरले. आता कसं लोक आलेत म्हणा, हे गेलेत म्हणा. हो ते कसं आता हे स्वच्छता करायसाठी गेले म्हणा, 8-15 दिवस काही येत नाही म्हणा. असं सांगून बरोबर पद्धतशीर आपलं निपटून टाकायचं. बरं ठीक आहे, सांगू आम्ही ते बरोबर, त्याचा काही विषय नाही. पण तुम्ही आता जाता कुठं म्हणलं, जंगलात नाही राहता कुठं? ते मागं एका ठिकाणी ते काय सापडलं होतं तिथं. ते काय झाडाखाली काहीतरी बोगदा आहे, तिकडे चालले का ते मोठ्या जंगलात ना? तिथं लय लोकांना जागा माहीत झाली आता. मग काय तिथं नाही जाता आम्ही कसं एका मोठ्या तिकडे एक मंदिर आहे एक वरे. हो तिथं राहतो बरोबर. तिथं कसं सगळे पाणी गिनी जवळ आहे, तिथं तलाव गेला. आणि बाकीचं कसं आपलं मीठकूट आपल्या संग आहे. 4-8 दिवस कसे निघते आपले. तर मी काय म्हणतो बाबा, एक जणाचाच फोन चालू ठेवत जा तुम्ही. हो म्हणजे चार्जिंग पुरली पाहिजे. तसं मनात मी चक्कर मारतोच म्हणा, काही अडचण नसली तर बरोबर ऍडजस्टमेंट करून टाकतो. बस एखादी चक्कर टाकून द्यायची मनात नाही बरोबर. चाय सुई पाहून लोक कसे लक्ष ठेवते बरं. हो माहीत नाही पडलं पाहिजे आम्ही जंगलात आहो म्हणून. हो तेच म्हणलं, एवढं घबाडासाठी आपल्याला एवढं करावंच लागणार. आता काय करता. हो हे जर गेलं तर मग काय राहिलं आपल्यापाशी. डोकं फोडून मराठी जीव घ्यायची पाहिजे मग. हो तेच म्हणलं, चला आता निघतो आम्ही. जास्त काही टाइमपास करत नाही. ओके. हो किती उशीर लागत राजा, आलो ना आम्ही तर. पुलावर आलो ना, पुलावर या लवकर, देवदाच्या खोपडीत जायचं आहे ना. हो ना निघालो ना मी. पाहण्यालाच कर बा चायचू जरासा. मग तुला काय माहित आहे. तर मी काय म्हणतो, बाकी सामान गिमान घेतलं ना 8 दिवसाच्या म्हणजे सोयी जा लागते बरं आपल्याला. हो घेतलं ना, कामापुरतं घेतलं. मग दळण आहे आपलं 5 किलो, आपलं कणिक घेतली. बाकी सामान आहे, तुरीची डाळ आहे. मग हो तेल मीठ जिरं सगळं घेतलं. फक्त आता काही कमी जास्त असलं तर पाहू मग देवदास भाऊच्या खोपडीत. हो तिथं काय कमी आहे नाही का. हो पाहता मग तिथं काही कमी जास्त असलं तेवढं घेऊन घेऊ. सटकन आपल्या मग रामपूरच्या जंगलाकडे निघून जाऊ नाही का. जास्त काही टाइम थांबायचं नाही. आपण लवकर येतो आता, उशीर नको करू. पटकन ये, आम्ही इथं आता. हो का, हो आम्ही पुढे. मग व्हा ना पुढे, घ्या भाजीपाला हे ते काळा जरासा, जे नसलं असलं घेऊन घ्या मग. तोपर्यंत टेकतोच मी. आणि म्हणलं घरी सांगितलं ना बरोबर 8 दिवसांनी चाललो म्हणून. काशी आपलं तिकडे पर्याय गिर्या घेऊन राहिलो म्हणून आम्ही फिरून. असं सांगितलं ना घरी. त्याला सांगितलं असं आहे म्हणलं बा, खादोड्या मागला गेलाय असं सांगा. पोलीस लोक आले बा कदाचित डबं काशीला गेले बा, तिकडे पंढरपूर तिकडे जाणार आहे असं तर सांगितलं मी. आम्हीच तसंच केलं, तो सांगितलं तसं. तेच म्हणलं, कारण की पोलीस लोक तयारीच आहे बरं. हो आता गेलेले आहे म्हणजे सध्या. हो आता काही विषय नाही. चेतनचा फोन आला म्हणजे गाडी गेलेली आहे म्हणे.
बरोबर, मग ठीक आहे ना, मग या मग लवकर तुम्ही, आम्ही होता पुढे. हो या मग. या मग आता तुम्ही पुढे आलोच मी 2 मिनिटात बस निघालो समजा. तर म्हणलं आता येतो म्हणलं मी. हो कसं आहे आता कामापुरतं आपलं सामान आहे आणि बाकी घेतलं म्हणजे त्यानं ब्लँकेट हे ते बाकी अडचण नाही. एखादा तळ वगैरे घेतो तिथे एखादी खोपडी मांडतो जंगलात की बस मस्त फर्स्ट क्लास आपला 8 दिवस काढतो. फक्त एक काम करतो जर समजा पोलीस लोक आले बी तर सांगून देतो बरोबर. अजिबात फुटायचं नाही बरं. हो त्याला सांगून द्यायचं गेलेले आहेत म्हणा पंढरपूरला तिथून तिकडे काशी प्रयाग हे ते करून येऊन राहिलेत म्हणा त्या. असं तसं सगळं सांगून द्यायचं बरोबर. अजिबात फुटायचं नाही. नाही सांगत नाही ना, अजिबात नाही. आता यायले दोघी ते सांगितलं म्हणते ते ना. त्या दोघीले बरोबर सांगितलं म्हणते तेच ते विचारलं द्यायले. आणि कदाचित हे बा कसं असते नाही पोलीस लोक आले तर असं आपल्या गावातला एखादा देवीदास सारखा म्हणा किंवा शांताराम किंवा आपलं सरपंच साहेब समजावतील तुम्हाला की बा कुठं आहे काय आहे असं तसं. तर म्हणलं जरा असं अजिबात सतर्क राहायचं सांगायचं नाही अजिबात. तिकडेच गेलेले आहेत म्हणा फोन लागत नाही म्हणा. बरं काही हरकत नाही ना. मग सामान काही कमी जास्त पडलं म्हणत तर हो एखादं काही कमी जास्त पडलं तर म्हणजे आता फोन फाने जास्त चालणार नाही. काहीतरी संवाद साधासाठी एखादं माध्यम लागेल आपल्याला नाही का. हे बा एक काम करतो आपला संतोष आहे संतो. हो ढोरं राखाले जंगलाकडे येत असते. आम्ही थोडंसं अलीकडे येईल. त्याच्याजवळ काय आम्हाला पाहिजे काय नाही चिठ्ठी गिट्टी लिहून देत जाई ना. तू तेवढं सामान त्याच्यावर पाठवून देत जाय. हो त्याला म्हणा अजिबात सांगायचं नाही म्हणा कोणाला. त्याला कळक ठेवतो बिलकुल. हो ते घोड्यानं बाबा त्याला तुला हरीच आहे. हो बरं काही अडचण असली तर मग तशी चिठ्ठी पाठवून देत जा मग. हो जमलं मग तर 8 नाही 15 दिवस राहतो मी. हो 4 लाख रुपये देतो काय खादोडेले आणि कर म्हणा काय करतात ते दाखव पकडून आम्हाला. आम्ही काय मामूल दिसून राहिलो तुले. चल येतो मग आता. हो काही आता टाइमपास करायला पुरत नाही. सटकन निघ नाही. ओके. आता सुरेल भाऊ काढा ना आता डबा गिबा काढा, नाश्ता करू फराळ करून चालले जो पटकन. हो आता कसं काय घ्या लागते काय नाही भाजीपाला हे ते आणतो मी आणि बस निघाले. जाऊ ना थांब ना आता अर्धा घंटा. आता बस रातभर आता कसं जाणंच आहे ना. मग तिथं जाऊन अजून तंबू ठोकणं तिथं राहायची व्यवस्था पाहिणं कुठं राहावं काय राहावं. हो ना ते मामा लोटर होता तिकडे जायचं विचार आहे आपला. बरं मी काय म्हणतो इथं कोणी जेवण करून गेलं का आत्ता. हो ना जरासं म्हणजे कसं इथं सांडलेलं दिसू राहिलं हे ते जरा पाण्याचा मग घे ते सगळं इथं. आता 9-10 वाजता आता देवदास गेला नसेल काही तू चक्कर मारू मग काय आता हे बा त्याचा काय लोड घेऊ नको. चल काढ आपला डबा चल देऊ भाऊ. पटकन जाणार. ते तर आहेच म्हणा. पण मी काय म्हणतो काही गॅस गीस घ्यावी इच्छा नाही का. हो का आपल्यावर गॅसही नाही तिथं कुठं इंधन पात बसतं. जरासं वजन होईन आपल्याला नाही काशा. हो सिलेंडर आहे हे आहे कुकर गिकर हे ते. जाऊ दे तिकडे काय माहिती देवदासले. काय त्याला माहित होणार आहे. घेऊन घ्या जे सापडते जे कामाचं आहे आपल्या ते घेऊन घे. सांडशा हे ते जे कामाचं आहे ते घेऊन घ्यायचं. हो चालले मग. बस हे बा काशा तू भाजीपाला घेऊन येतो लवकर. आम्ही इकडे भरभार करतो निघू. काळ आता फराळ करून घेऊ. बा दिवसच निघते आपल्याला जायला जंगलात मग काय. अबे चाल ना लवकर काय माणूस आहे का. तुम्ही घेते हलक्या थैल्या मला द्या ते सिलेंडर आताच भरून आणायला वाटते माया भिंत. किती भारी आहे पाय बरं हे सिलेंडर. उचल ना तू घे ना. मग आता अमेरिका मी साव काय आले का पाय बरं इतकं मोठं वजन आमच्या जवळ आहे ना. आता तुझ्याजवळ भाजीपाला थैली तेवढं सिलेंडर आहे बा. आता खरे म्हणलं नाही बाबा या रस्त्याने का कोणतरी गेलं वाटते बा. पाय बरं तू हे पावलं दिसते आपल्याला पुढे आपल्या आंधी असं म्हणजे असं वाटते ताजीच पावलं आहे. आता रात्री रच एखाद्या पोट खरवून येत नसते का. ते तिथं खोपड्या दिसून राहिले ते 2-3 ते शेवटच्या गावाच्या शेवटचे घर ते आले असं कोणी संडासले एखादा. रात्री रच बिघडतेस ना मग काय आता साबुदाणे हे ते. असं नाही एखादा. हो अजीर्ण झालं बहुतेक नाही का. हो असं तेच म्हणलं ना ताजेच पावलं दिसून राहिले. पण 2 जण आहे ते. हो 4 चपला दिसून राहिल्या. इच्छा माय मग पोरायला लागली असं बाप संग गेला असं तू काही काय रे. चल गेलो गोरलो चला म्हणलं भारी होऊन राहिलं चला. भानू काय म्हणते काय माहिती आता फोन आला सकाळी हो ना 4 वाजले होते नाही. हा हॅलो हा बोल भानू बोल. काही नाही म्हणलं बाबा पोहोचले का म्हणलं बरोबर. हो ती कुठं कोणत्या ठिकाणावर जाणार होती गेले का मग बरोबर पद्धतशीर. अरे बाबा 2 वाजता पोहोचलो मी रातची. मग काय देवीच्या खोपडीत आपलं कसं बी फराय केला. बस तिथून निघालो की पण कन हो 1-1.5 घंटा चालाच लागलं. एकदम वर आहे एकदम असं उच्चावर मस्त फर्स्ट क्लास मंदिर आहे. तिथं मस्त खोपडी केली. बस आता सगळं सामान लावलं आता. बस आता सकाळ झाली की चहा पाणी हे ते बाकी मग सुरू आता. हो काही विषय नाही. आता जास्त काही फोन लावणार नाही मी. हो तेच म्हणलं तुम्ही काही जास्त लावू नका. काम असलं तरच लावा बाकी स्विच ऑफ करून टाका आता. हो तेच तर म्हणलं चार्जिंग राहिली पाहिजे ना बा. हो ना आता 3 दिवस पुरली पाहिजे दोघांची. त्याचा तर बंदच आहे. बरं मी आणलं बा एखादा कसं हो असं चालू. ठीक आहे ठेवतो मग आता. हो सकाळचे 4 वाजले जरासा आराम करतो आम्ही आता. ठीक आहे ठेवतो मग. काही म्हणा पण बाकी नाही का. खोपडी अंगावर किती बाहेर देवतास मी सांगतो तुले. गॅस आणला का कुकर आणला त्याचा. बरं सामान भांडे कुंडे ते मोठा गोंधळच होणार वाटते नाही का उद्या सकाळी. एरी बी पोराचा कावळा करते ते. मग काय करू दे ना बोंबलू दे ना. का आपण थोडी नेला का या. आपण काय त्याच्या खोपडीत गेलो त्याला काय CCTV आहे का त्या खोपडीले. मग आपणच आलतो ना आपणच गेलो. मग आपण तर पंढरपूरला तिकडे काशी पर्यागले चाललेला. मग सांगितलं ना आपण बरोबर.
देवीदास सोळा, पण हे बा लाऱ्याची मास म्हणतो ना, हे बा भाकरे गोळण्याला लागू देते हो. देवीदासले म्हणून तू पहिले मा गॅस आणून दे, मा कुकर आणून दे, हो पाहा तुम्ही गोंधळ होणार आहे. जाऊ द्या ना तिकडे, आपलं पाना पहिले. हो आता कसं सकाळ झाली, चहाचं पाहता. हो करा ते चहा पाण्याची व्यवस्था करा. हो, चला खोला ते सामान हे ते लावा ना बरोबर. हा जंगलात आहो ना आता. चला बरं, काम कमी लागा, पाणी गिनी आणा. चला हो, लागा काम कमी लागा, चला. अरे रुको रुको रुको, काय एमपी बॉर्डर में घुस रहे तू? हाँ इधर आओ पहले, इधर आओ. क्या है क्या नहीं तू दिखा पर्ची, देखो क्या है माल क्या नहीं. हाँ कहाँ लेके जा रहे हैं, इधर आओ. देख लो सर, ये पर्ची है, इसमें करारनामा किया हुआ है, वो बिक्री चिट्ठी है इसमें. लक्ष्मण किरकिरे ने जो उसका ढाबे का सामान था ना, टेबल कुर्सियाँ फ्रिज व्रिज जो भी कुछ है ना, वो हमको बेच दिया. हो तो ये देखो बिक्री चिट्ठी है, सब लिया हुआ है. उसके वो जो होटल का वो स्टैम्प भी लगा हुआ है, उनकी साइन भी है. अच्छा अच्छा, विक्री चिट्ठी गई. अच्छा अच्छा, उन्होंने बेचा तुमको नहीं. क्या है, लिहून देणार लक्ष्मण किरकिरे. लिहून घेणार चाचा भतीजा. बरं ठीक आहे. बाकीचं काय, इतका माल हा, इतके टेबल इतक्या खुर्च्या. अच्छा अच्छा ठीक है, कोई वांधा नहीं. हाँ कोई वांधा नहीं, लेके जाओ. अच्छा ठीक है, तो बाकी कुछ नहीं ना, अलग का कुछ सामान नहीं ना, ढाबे का वो टेबल कुर्सियाँ बाकी जो कुछ है उतने है ना? नहीं कुछ नहीं सर, देखो ना तुम. हाँ देखो 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 सर जी, देखो है क्या कुछ, देखो. आ गया ध्यान में. हाँ बराबर, ढाबे का पूरा सामान लिया क्या बा? अच्छा 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 ठीक है हो, लेके जा, कोई बात नाही. तेच म्हणलं, रातचे 2 वाजता फोन आला मग सरपंचाचा. हो मी आणलं बा, काय पंढरपूरवाले आले का काय झालं ते, तर म्हणे बा 8 तारखेला संध्याकाळची येतो. हो मी आणलं, अजून तर दिवसही नाही निघाला. तर ते म्हणे नाही म्हणे, असं आहे म्हणे, आपलं लक्ष्मणराव जे आहेत की नाही त्याची थोडीशी जरासा अडचण आहे म्हणे. हो ते कसं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे, 3 जणच पाहिजे, जास्त काही बोलवू नका. मला तेच म्हणे, तर मीच तर आता दचकलो होतो सकाळी रातच्यानं. मॅन रातचा फोन आला म्हणजे काही ना काही झालं आता. तर म्हणलं काय झालं काय, म्हणलं नेमकं कायची मीटिंग कायची. आता यायला काहीच माहिती नाही का, सर गावाला लुटून नेलं तर पता नाही लागायचा. अरे बा तुम्हाला काही माहिती नाही का, म्हणलं रात्री काय झालं काय नाही, काही पता आहे का नाही म्हणलं काही. आता काय झालं आता आम्हाला काय माहिती. आता झडीचे कसं माणसं लवकर झोपते, तर रात्री जेवले खावले आपले झोपले, कहून काय झालं आता. काय सांगा तुम्हाला, हे बा सर म्हटलं नाही सांगायची. हा गावाले असे नसते ना, काही गावाले आपण पाहिले पण इतके नसते ना. इतकी दुश्मन नाही काढली पाहिजे ना कोणी बी. आपल्या गावाले 5 जण आहेत. 5 जण आणि ते 2 जण दुसरे समजा परगावचे. त्यानं मिळून बरोबर आपला कार्यक्रम केला म्हटलं. हो धाबा आपला पुरा उडवला, पुरा बिलकुल 16 चक्का टायर लावला गाडी. पुरा दिवसभरात नाही पुरा चक केला. हो टेबल खुर्च्या चटणी मीठ हळद पासून सगळं बिलकुल असं म्हणजे काहीच नाही ठेवलं. तर म्हणलं असं परिस्थिती झालेली आहे. कसं आहे गावात काही जास्त चर्चा करू नका सध्याशी. म्हणून म्हणलं रात्री धाड पडली होती पोलिस त्याला पकडाले. तर ते फरार झाले सगळे. म्हणून आता तुम्हाला पोलीसवाल्यांनी सांगितलं आम्हाला साहेबांना की म्हणे बा या तिघाच्या कानावर टाका आणि त्याच्या घरच्या बाहेर समजावून सांगा. ते जर आले पोलीस स्टेशनला तर ठीक, नाही तर मग पुढचं आम्ही पाहतो बा. बरं एवढं झालं ना, आम्हाला काहीच माहित नाही. हा इतकं म्हणजे इतका पुरा धाबा नेला तरी तुम्हाला पता नाही, गावालेली पता नाही. हा रातच्यान धाड पडली तेही माहित नाही. हा म्हणजे काय आहे काय आम्हाला माहित. मग तेच म्हणून राहिलो, तुम्हाला काही माहित आहे का नाही बा, गावाकडे लक्ष आहे का नाही. हा तेच म्हणलं ना. हा पण इतक्यापर्यंत म्हणजे आता होई कोण हे गावातले म्हणजे. मला तर वाटते बा काय तेच होय वाटते नाही, 3 जण तेच होय वाटते नाही. तेच म्हणलं ना, कोणी सांगू शकते ना कोण होय म्हणून. शिवला टोळगोटीशिवाय दुसऱ्याचं काम आहे का ते. पण त्याच्या सोबतीले एकंदरीने काही जायची गरज. बुडा आणि ते आपला मुंशीराम धुटके ते आहे त्याच्यासोबत. ते मिळायला आहे त्याला बरोबर. मला तर भरोसाही नाही वाटून राहिला बा हे करणारे असे काम असतील मग. मग पुढचे माणसं कोण होते म्हणलं, 2 दुसरे यायरी सोबती समजा. तुम्ही म्हणता 7 जण होते बा. 2 कोणते मग. हे आपला चाचा भतीजा फरार आहेत ना ते. मग काय तर त्यानं लावला इसा इथं. बरोबर शिवलेल्या हाताशी घेतलं असं. त्याच्या अशा लोकांसंग संपर्क आहेच बरोबर. यानं बरोबर अजून हे आपले कुठं दवाखान्यात गेलते म्हणते तुम्ही. तिथून मग ते धाब्यावर जेवायला आले. तिथं बरोबर त्यानं आपलं ऐकलं लोकांचं आमच्या की बा उद्या बंद आहे. आमची सबरे निरा बसले बोमला, उद्या सुट्टी आहे. झाला कार्यक्रम केला त्याने, फिट कार्यक्रम आमचा रविवारी. म्हणजे रविवारी आपण इकडे गावात गुतेल आणि तिकडे त्याने त्याचा कार्यक्रम केला. मग आता हे कुठे आहेत मग हे बाकीचे. हे घरी नाहीत का मग. सांगितलं ना तुम्हाला, फरार झाला ना तुरा. पोलिसात धाड आल्याबरोबर आधीच गायब झाले ते. मग काय कसं माहीत झालं आणि कसं नाही काही समजायला मार्ग नाही बा. हो ना, एकही जण घरी नाही. हो कोणी म्हणते पंढरपूरला गेलं, कोणी म्हणते शेगावला गेलं, कोणी म्हणते कुठं गेलं. एक ते बाया नाही सांगून राहिलं काहीच नाही. म्हणून म्हणलं बा ते कसे एवढ्यातच असले पाहिजे, फरार झालेत ते. तर तुम्ही त्या बायाला समजून सांगा. असंच आहे म्हणा बा, जास्त काही असं लिकीच करू नका. बुड्याला माहित नाही पडलं पाहिजे. बुडा हरण काय जाय बरं. तेच म्हणलं पोलिसाला सांगितलं मला, सध्या काही गावात चर्चा करू नका, नाही तर भो गेला बा उडला लक्ष्मण फिटला लक्ष्मण. म्हणून म्हणलं सर म्हणलं हे काही करू नका जास्त. तेच एवढं समजून सांगा. बरोबर सांगतो आम्ही तसं, पण काही डाऊट नाही ना, म्हणजे असं म्हणजे 100% आहे नाही गोष्ट खरी. नाही तर मग कसं कायच्यातच काही यायचं, काही हात नसा आणि फालतू नाव यायचं. नाव येते म्हणजे आहे ना, हे कॅमेऱ्यात पाहिलं ना आम्ही, CCTV कॅमेऱ्यात. मग पूर्ण बिलकुल याचे संवाद झालेले आहे. मग आपल्या धाब्यावर शनिवारची सगळी आपली हे आहे ना, आपला जो डाटा आहे ना. मग पोलीस स्टेशनवाल्याने पाहिला ना ते सगळा. मग त्याच्यावर आम्ही तर्क केला की बा हे इतके जण याचे सामील आहे. मग तुम्हाला माहिती आहे का. ठीक आहे ना, मग आता आम्ही कसं जाऊ, भेटू आता. चहा पण झालं की त्याच्या घरी जाऊ, सांगून देऊ कंदील बुड्याची इथं जाऊ. काही विषय नाही, काय होते सांगतो तुम्हाला. ओके. बरं शांतारा भाऊ घेऊन आले वाटते. हो काय राजा एवढं बरोबर करता हो. हो जाऊ द्या, ते कुठार टाकाला. कुठार तर टाकाच लागते, पण असो बा जरा त्याला आलो होतो मला घ्या 2 भारे. काय का झुमऱ्या बाकीला का मानलं तुला पण नाही. हो योग तू येले का लय चांगलं म्हणून लागून. हो आता इथं दिसून राहिला मला तू, नाही तर बस झालं तुला आज रात्री उचललंच तुला का. आता मला कोण उचलत होतं बा. सांगा आता म्या काय केलं.
बे तुला काय माहित आहे का आपल्या गावातले लोक मग बाबा लय पोचे लोक आहे रे भाऊ आपल्या गावात शिवलाल टोयगोटे कंदील बुडा मग गाववाले पुरा धाबा उडवला लक्ष्मणचा भर दिवसा मग आपण कुठलो इकडे आणि तिकडे धाबा सपा मग तुला काय माहित आहे मग आता रातोरात पोलीस आलते बा उचलाले शिवलालले त्याले कंदिलाले मग काय तर फरारात फरार सकाळीच मीटिंग झाली आमची रात्रीच आपल्या लक्ष्मणनं मला फोन केला असं आहे म्हणे कोणाला सांगू नका त्याच्या बाबात जरा काळजी वाटते म्हणून पोलीस लोकांना असं असं सांगितलं की बा आता आपल्याला हे यायला पकडल्याशिवाय पता लागत नाही आणि चाचा भतीजा हे यायनं मिळून मिसळून कार्यक्रम करायला आहे म्हणते बा धाब्यावर राहिले म्हणजे काय झालं म्हणजे धाब्यात सामान चोरला का ना अरे बाबा काहीच नाही ठेवलं म्हणते ना काहीच नाही मिठाच्या पुड्या सहित नेलं म्हणते तिथलं मग इतकं ट्रक लावून बिलकुल सगळं सामान भर दिवसा टकाटक बिलकुल घेऊन गेले आता कुठं गेले आणि काय गेले काही त्याला पता नाही रातपासून काही दिसून नाही राहिले म्हणते त्याचे फोनही बंद आहे घरचे लिहिच्या घरचे काही सांगून नाही राहिले अरे बाबा इतका मोठा कार्यक्रम केला का म्हणजे पुरा धाबा सपा अरे बा असं नाही करायला पाहिजे पण हे आपल्या गावालाच बरोबर नाही बरं असं असं करणं हे योग्य आहे काही अरे बा तुला माहित नाही ना शिवल्यान कंदिला एकत्र आल्यावर मग काय होणार आहे शेवटी मग यायनं बरोबर केला म्हणते तिथं चाचा भतीजा आलते म्हणते आता पूर्ण CCTV दिसलेत ना ते एकत्र जेवायला बसले होते म्हणते बा ते आता काय होते काय नाही द्यायचं आता आता सध्या तर आता त्याने सांगितलं आपल्याला की बा त्या बायाला समजावून सांगा आणि काय आहे कुठं आहे त्याला लवकरात लवकर इथं बोलवा मग त्याला दणकी देऊन कुठं माल आहे काय नेलं काय नाही सगळं क्लिअर करायचं आहे असं आहे ते नाही का म्हणून शिवलाल भाऊ सकाळी दिसले ना त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे रातोरात पाहिले ते नाही का काय तर रातच्यानं पोलीस आली एक जण हातात नाही लागलं म्हणते मग सगळे गायब मग रातोरात गेले सण कुठं चोर बाजारात मालिक आले चाचा भतीजा इथे आता समजतेच आपल्याला काय होते काय नाही तर बरं तू कुठं चालला म्हणला आता वावरात काय ते काय नाही ते काल आता साबुदाणा वडी इकडे नाही का मग ते 3 हिशा आहेत ना आमचे भारतीय मी आलो मग आता ते हिशोब करायला लागला बा आलो मग भेटतो मी आता वावरात गेलो म्हणे बरोबर म्हणलं तिकडे चाललो त्याला भेटायला आम्ही तर हिशोबाचा मोठा खोराटी नाही का हो ना 2-2 यायची नाही बरं जाय बा पाय काय ते फक्त ते आलो बघायला सांगू नको म्हणला धाब्याला गेल्यावर त्याला सगळं समजणारच आहे ओके हे वावरातच गो काय वाटते नाही का तिकडे लक्ष्मणाचा धाबा उडून गेला तरी काय पता नाही आले अरे काय म्हणलं सुधाबाजी हो झालं का काय सोयाबीन घे चांगलं निघाल मग नाही टर्न दिसून राहिले बिलकुल मस्त फवारा फरायटी ग्रेड जमले वाटते सगळं आता काय ते शिवलाल टोयगोटे ते टीम होती का नाही हो त्याला फवारा मारून तर बाकीचं काय आता झालं आता खत घेऊन द्यावं लागते म्हणजे आता 8-15 दिवसांनी असं बरं ठीक आहे मग ते ओळ्याचा हिशोब मग भारतीय जोड आहे का कोणाजवळ आहे म्हणलं हा ते कसं दिले अजून पैसे मला म्हणून म्हणलं तुलाच पास आलो वावरात अरे आता सगळे पैसे ते वड्याचे मारतेच होणार बा माझ्याजवळ काय पैसे ते म्हणे समोर एखादा वर करू म्हणे आता मटेरियल त्यालाच घेतलं दुकानातलं आता काय उरले काय नाही आता करू ना संध्याकाळचा आता टाइम भेटला की तेच म्हणलं मला कोणाकडे पैसे कोणाकडे आम्ही म्हटलं हमाला करत रुपया भेटत आणि म्हणजे भारतीय जोड आहे नाही का मागून घ्यायला बा पैसे लवकर हिशोब करायला नाही तर द्या धडपूर लेखाचं झालं बा बरोबर नाही का बरोबर काय धाब्यावर चालला का नाही म्हणलं आज हो काही कसं काय जायचं आहे का नाही अरे धाब्यावर म्हणजे जा तर लागतेच ना आता 9 वाजता निघा लागते ते हो ना आता ते लक्ष्मण भाऊन मी आता सोबत आता किती आता 8च वाजले ना चालला का असं हो ना नाही लक्ष्मण गेला सकाळी म्हणून म्हणलं हो ते दिसला होता आणि तू तुला नाही म्हणून म्हणलं गेले वाटते नाही सांगा आता नाही का आपण आता बरं जा लागेल आठवण जा लागेल म्हणले निघा लागेल मग नाही काही माहित आहे का म्हणलं धाब्याचं काही माहित आहे का तुला माहित पडलं का म्हणलं म्हणजे माहित म्हणजे काय धाब्याचं काय म्हणलं काय नाही बा म्हणलं माहित पडलं काही कहून काय झालं बा अरे पुरा धाबा उचलला म्हणजे तुला काय माहिती आहे पुऱ्या धाब्यातलं सामान फर्निचर हे ते समोर काहीच नाही ठेवलं म्हणते आता कसं सकाळी मला शांतरा फोन आता वावरात मी जाता सांगितलं आता गवताचा भराडे आला ते म्हणे बा असं झालं म्हणे सकाळीच मिटिंग घेतली ना मग सरपंच देवीराज भाऊ आणि आपलं लक्ष्मण भाऊ आणि आपले शांतारामजी त्याच्या कारावर टाकलं त्यानं असं साहेब म्हणे प्रकरण ते नको बोलले का तू असं सुद्धा बोल सकाळी सकाळी तुला काय माहित आहे भर दिवसा म्हणलं आपण तिकडे आषाढी एकादशीत गुक होतो तिकडे म्हणलं धाबा पुरा दिवसा खाली केला म्हणलं कोण व्हायचं तर म्हणलं जरा कसं आपल्या गावातले माणसं आहे म्हणजे मध्ये सामील असं समजलं जरा आपल्या गावातले अरे बाबा आपल्या गावात कोण आहे बा ते कोण उडवणार बा अरे बाबा रात्री पोलीस आलते ना मग काय उचलायला द्यायले बघ शिवलाल टोयगोटे बबनराव आणि आपला कदीर बुडा बघ सगळ्याच हात आहे म्हणते त्यांनी चाचा भतीजा ते त्याने बिलकुल मिळून मिसळून बरोबर कार्यक्रम केलेला आहे म्हणते फरार झाले ते फरार मग घात कुठं आहे ते बाबा हो राजा बरोबर आहे तू म्हणतो ते काय खोटं नाही मग हो ना धाब्यावर ते शनिवारी आलते राजा हो ते चाचा भतीजा बी आले होते आणि हे आपले जे आहेत का नाही हो आपले तू म्हणतो ते हो सगळे जण आले होते हो ते तर तूही वाट पाहून राहिले होते झुमर येते म्हणे तू आला नाही मग बाबा योग सुद्धा बाया नाही तर आता लोक उचललं असतं मला मग मी त्याच्या सामील असतो झालं असतं बाबा हो नाही पटलं बाया शांतरा भाऊ जाऊ नको बरंच केलं म्या हो मी आलो येतो रे हो आलो काही नाही मी चांगलं झालं तू आला नाही तर तू अटकला असता नाही का बरं झालं आता मग हे आता पयाले मध्ये फरार झालं नाही बरं आता काय होते समजतेस ना आता आता शांतरा भाऊ म्हणे समजावून सांगतो म्हणजे त्याच्या घरच्या बायाले लवकरात लवकर बोलावा द्यायले काय काय खरं खरं सांगा बा पण आता कसं शिवलाल हे ते आता काही फोन उचलून राहिले होते एवढ्यात पाहून आता काय होते तर चाल येतो बा मग आता मला धाब्यावर पहिले जावं लागते आता काय आहे काय नाही तर नाही का बरं लक्ष्मण भाऊ मला सांगत नाही ना राजा चला येतो मग मी हो चला निघतो पटकन
आम्हाला सगळं माहित आहे ना, रात्री काय झालं काय नाही सगळं समजलं आणि ते म्हणूनच तुम्हाला आम्ही कसं समजून सांगायला आलो. जिथं कुठं असतील त्याला फोन करा, तुम्ही वापस येऊन जा म्हणा. काय करून राहिले त्याला, कोण कोणी पोलीस लोक काय करून राहिले, थोडीशी काहीतरी माहिती घ्यायची आहे त्याला, बस झालं. चौकशीसाठी बोलावणार आहेत ते अंदर, झालं. बाकी काय विषय आहे काय, त्याला का अंदर टाकणार आहे का काय करणार आहे, विषय काहीच नाही आहे. तुम्ही काही काळजी करू नका आणि त्याला फोन करा आणि बोलावून घ्या. चौकशी करायला बोलावते आणि पोलीस लोकांनी यायले आम्हाला बरोबर समजून सांगायसाठी पाठवलं. पण बरोबर अंदर नेऊन मग झोडपे यायले, आम्हाला काही समजत नाही. खादोळे कोणत्या रक्कमचा माणूस आहे तर, पण आम्ही काही एवढ्या साधे आहे आम्ही लय पक्के आहो ना. हो ना. पण आता तुम्हाला काय आम्ही खोटं सांगतो का? कालचं आता आषाढी एकादशीचं ते उपासच त्यानं आता फराळाचं खाल्लं आणि बांधून घेतलं मग निघाले ते. हो ते कसं आता रेल्वेने गेले तर आता पंढरपूर करतो म्हणे, काशी प्रयाग हे ते येतो म्हणे फिरून. तयारी बरसात पाण्याचं काय काम आहे म्हणजे रिकामे काम येतो म्हणे याबा, म्हणून आता विचाराने येईल. विचारा खोटी थोडी बोलू राहिले तुम्ही. या पदाचा सांगा आता, काल 5 वाजता दिसला ना मला ते, आणि काशी पर्यागले गेला म्हणते ते. हो बरोबर आहे, बरोबर सांग नसतं असं ना. एखाद्या कुठं भोपाळ गिपाळे कोणत्या एखाद्या ठिकाणी कुठं चोर बाजारला गेला ते, नाही का? हो बरोबर आहे. त्याच्या भतीच्या पुढे गेला असं ट्रक घेऊन, हे मागून गेले नाही का पैसे आणाले. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हो ठीक आहे, ठीक आहे. बरं हो ना, पण ते सगळं बरोबर आहे. पण जवळपास असते तर बोलावलं असतं, म्हणजे टेन्शन नाही. आता काय प्रकरण आहे नेमकं आम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. पोलीस लोक आलते बरं ती एवढं समजलं, म्हणून म्हणलं जाऊन या. आता त्याचा फोन आलता पोलीस स्टेशनमधून, मग त्याला चौकशीसाठी पाठवून द्या, बाकी मग चालले जा बा. तेवढं केलं असतं मग गेले असते, चालले असते. असं माहित पण आम्हाला माहित आहे ना काय प्रकरण तर. हो ना. आता हो ते बरोबर आहे तुमचं, पण मी कसं आता त्याला फोन लावून राहिले पण लागून नाही राहिला. चार्जिंग नसेल, कारण की आता रस्त्याने कुठे त्याला लाईन सापडणार आहे. फरार झालेत ते, आता काही येत नाही आता. बरं मग आता काय विचार आहे मग, पहा बा तुम्ही काय कराच ते. का तिथंच भाऊ आपलं आपण काम केलं बा, पुढचं तुम्ही पाहत बसा मग. तेच म्हणलं आम्ही कसं बा चांगल्यानं सांगायला आलो तुम्हाला. एक वेळ विचार करा अजून तुम्ही, त्याला फोन लावून बोलवून घ्या. बस आता कसं 11-12 वाजेपर्यंत तुम्ही मला निर्णय सांगा, फोन करा काही करा. नाही तर मग कसं मला जा लागेल ते आता थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये मला बोलावलेलं आहे. जाऊ दे बाबा, त्याने सांगितलं ना अजिबात सांगायचं नाही म्हणजे का, 8 दिवसाच्या सोयीने गेलेत ना. हो ना, हो ना, मी फोन लागला सांगतोच तुम्हाला. हो काही हरकत नाही. बरं पहा मग सांगा काय होते. हो चला देवदसरा चला म्हणलं. नाही अजून काय, रात्री म्हणलं पोलीस गिरीस आलते म्हणजे तुमच्या घरी, समजलं बघा आता. हो ते काय आता मारुतीच्या घरून आलो. मारुती म्हणे बा ते सगळं आता ते भानुले माहिती आहे म्हणे, त्याच्या पुढील माहिती आहे म्हणे, मी काय घरी नव्हतो म्हणे, असं म्हणे बा. बाबा काय आहे काय नाही, आता मलाच नाही समजून राहिलं. मी म्हणलं बाबा काय आहे काय साठी आले विचारलं सांगत नाही म्हणे, ती त्याला सांगतो म्हणे. मग आता मी काय सांगू, ते गेले पंढरपूरले, मग आता आपण काय करा. आता हे काही गेले पंढरपूरले, हे काय आता अरे काय कुठं गेले पंढरपूरला, काही लावता आपलं. कोण म्हणते कुठं काही गेलेत ते. मॅच गेला बसून रेल्वेतनी मूर्तीच्या पुरून, मग काय तर आपलं मारुतीचे बाबा नाही बाबा, मग काय तर गेले असेल ना, तर जवळपास आले ते पंढरपूरला पोहोचत. आता कायला गेले ते, आता सगळे इकडे येऊन राहिले तर तुम्ही तिकडे काय पाठवलं द्यायले. स्वच्छता करायसाठी. हो बाबा म्हणे बा आपण पहिले काही गेलो नाही म्हणे, आता जाऊ म्हणे. कसं आहे पन्न्या हे ते जमा करायचे आपल्या, आणि स्वच्छता करायची, नाटक दिवसात वापस यायचं. बाबा लय सुधारणा झाली माझी तर. हो ना, एक काडी नाही उचलत कुठची रस्त्यावर पडलेली असली तर. असं असं हो का बाबा, मग तर राहिलं चांगलं समजा, म्हणजे सामाजिक कार्य करू राहिले ते बाबा. बरं आता मग आता काय पोलिस काय आली काही समजलं नाही मग नाही. खबरासाठी आले होते ते, आता हे काय सांगा आता काय माहित बा, आम्हाला काय समजच नाही. बाबा आल्यावर आता कसं त्याला सांगून दे मग पोलीस स्टेशन मध्ये जा बाबा आल्यावर. किती काही विचारलं आडून तरी सांगत नाही ते, नाही का? हो सारखंच विचारलं लागलं. बरं ते जाऊ द्या आता. मी आता कसं मला पांडे साहेबाचा फोन आला, निरोप आणा म्हणे बा, तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला माहित आहे का खरोखर पंढरपूरला गेले का कुठं गेले म्हणला, काही प्रकरण आहे का, माहित आहे का तुम्हाला. बाबा आम्हाला माहित नाही ना, आता आम्हाला माहित असतं तर तेच विचारून राहिला आम्ही की बा केलं काय त्यानं, ते सांगा ना. ते आता तुम्हाला नाही सांगतायत ते त्यालाच माहित आहे काय केलं त्यानं तर. हो ना, साहेब म्हणे त्याला सगळं माहित आहे म्हणे, म्हणून म्हणलं कसं आहे कुठं आहे काय लपली गिपली असं सांगून द्या बा तुम्ही. जर आपण आबीत घेतलं तर बरं राहील, नाही तर मग चांगली कारवाई होईल. बसतान मग. पण आपण आता करावं काय, आता आपण सांगा गेल्यावर आता काय म्हणा, आता डबल बोलावं काय सांगा तुम्ही. नाही काहीतरी लपून राहिले भानू तुम्ही, खरं काय ते सांगून द्या आणि मोकळे व्हा. ते जर सांगत तर त्याचा जीवच गेला म्हणलं ते, मग नाही बाबा ते कसं आम्हाला काय माहित नाही, ते त्यालाच माहित बाबा. आम्हाला ते आल्यावर पाहता जाऊ द्या म्हणलं. चला सरपंच साहेब झाला म्हणलं, काही अर्थ नाही विचारणार नाही, सांगत नाही ते. चला जाऊ, चला शांताराम चला जाऊ दे तिकडे. छोट्या काय आहे काय म्हणलं, हे लक्ष्मणचा धाबा आहे ना, हे काही इकला बा टेबल खुर्च्या सहित. बा डोक्यात हात द्यायचीच पाहिजे ना. चाला तुम्ही पाहता खरी, मग पाहिला का धाबा पाहिला, अंदरी पाहिला काय पैसे नाही तर बा आम्हीच तर चक्रावलो म्हणलं काय कोण कुठं आहे म्हणलं इथं. सामान नाही कोणतं काहीच नाही. बरोबर आहे ते. चला अंदर चला, पहा ते पैसे पहा. पैसे तर काहीच नाही दुसऱ्याला काय काय होतं आज काय राहिलं. बरं म्हणलं हे काय कसं छोट्या काहीच नाही तर तेच म्हणून राहिला मी.
किचन मध्ये जाऊन पहा, काहीच नाही. किचन मधले भांडे बी गायब आहे. काहीच नाही राहिलं, काहीच नाही. हो, बिलकुल सपाचक. मला तर वाटते बा लक्षण भाऊन धाबा इकला वाटते बा. 100% इकला. आता फक्त आपल्याला सांगत राहिलं. हो, आपल्याला म्हणूनच मला वाटते काल सुट्टी दिली. 100% आता येतील लक्षण भाऊ. पण आपल्याला कसं राजीनामा घेतील आपला. जा बा घराकडे. बस झालं, कायमची सुट्टी दिसते रे छोट्या. बस झालं, आता भाजीपाल्याच्या गाड्या कॉलन्याने हिंडा घेऊन आता. आता फक्त सांगायचं बाकी राहायला वाटते. आता येतील ते आपल्याला म्हणजे बा हे नारळ घ्या, हे आपलं काय शेला टोपी घ्या, निघा. पण आपण आता इतकं झाल्यावर आता आपल्याला कमीत कमी जराशी कल्पना द्यायला पाहिजे. माझ्या जवळ नाही सांगितलं बा. त्याजवळ काय सांगते, मस्त शेतीच्या कामी लागला ते. मग ते काय बसते आता, ते धाब्याचं काय गरज आहे त्याला. मग आता त्याचं नाही टेन्शन. टेन्शन आपल्याला आहे आता. 20-20 हजार रुपये महिना होता. आता काय चला आता लक्ष्मण भाऊची वाट पाहू, चला तिकडे.